जे आकर्षक नेत्रदीपक आणि भविष्याचा वेध घेणारे होते त्या सर्व आतापर्यंत आणि ह्या कंपनीची काम करण्याची त्याचबरोबर एक विश्वासार्हता सामाजिकतेची आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहत असलेल्या अपतेश चिंतन त्याचबरोबर आतिश सेंट्रल हबच्या या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। पवित्र मंत्रोच्चारण शंकरीनादानं असा हा आचरे परिवार या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा क्षण आपण या ठिकाणी पाहतोय। आजच्या या भूमिपूजन सोहळ्यासाठी प्रमुख आणि 5 टिकाव मारायची शांतिरस्तु आयुष्यमस्तु कर्मस्थिरस्तु धर्मस्थिरस्तु शास्त्रमस्तु धनधान्यस्तु इष्टसंगम सर्वारिषु निरसन्तमस्तु यत्रेवेतरे क्रिया शांतिरस्तु आयुष्यमस्तु कर्मस्मिरस्तु धर्मस्मिरस्तु वेदस्मिरस्तु शास्त्रस्मिरस्तु पुत्रस्मिरस्तु धनधान्य समृद्धिरस्तु इष्टसंपन्नं सर्वारिषु निरसन्तमस्तु कामाना संपदाम्यो गणपती बाप्पा मंगलमूर्ती पवित्र मंत्रोच्चारण संपन्न होत असलेला थोड्याच वेळामध्ये या कार्यक्रमाच्या स्थळाच्या ठिकाणी होत आहे। विशेष मान्यवर आजच्या कार्यक्रमाला ठिकाणी उपस्थित राहत आहेत माजी खासदार साताराचे आणि सिक्कीमचे माजी राज्यपाल माननीय श्री श्रीनिवासजी पाटील साहेब, त्याचबरोबर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णा विश्वविद्यापीठ विश्वस्त विनायक भोसले बाबा आणि लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई साहेब, युवा उद्योजक महेंद्र गोरे साहेब आणि कविताचीकार प्रसिद्ध पार्श्वगायिका या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण थोड्याच वेळामध्ये या जागेला एका वेगळ्या कर्तृत्वाचा आणि महात्म्याचं रूप या ठिकाणी प्राप्त होत आहे। म्हणूनच आपल्या सगळ्या या भूमिपूजन सोहळ्यासाठी सातारा जिल्हा प्रमुख शिवसेनेचे एक अतिशय उत्साहाचं वातावरण सगळ्या परिसराला एक वेगळा आयाम देण्याचं कार्य आणि एक वेगळी आकर्षक तेवढीच वेगळी आणि नेत्रदीपकतेची इमारत उभी करण्याचं काम येरा अर्थकॉन प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी करत आहे। आणि म्हणूनच आम्ही आज खास आपल्या सगळ्यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले, त्यांचंही आम्ही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो या भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्तानं। या उभ्या राहत असलेल्या सुंदर प्रोजेक्टला शुभेच्छा देण्यासाठी आणि त्याचबरोबर येरा अर्थकॉन प्रायव्हेट लिमिटेडच्या या एका वेगळ्या आयामयुक्त कार्याला शुभेच्छा देण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहत आहे। सर्वांचं स्वागत करताना आम्हाला मनस्वी आनंद होतो आहे। सर्व क्षेत्रातील सन्माननीय मान्यवर आपण साक्षीदार होत असताना आपल्या सगळ्यांचं स्वागत करण्याचं भाग्य आणि उभी राहत असलेली दिमागदार कराडाने परिसर, मलकापूर परिसर, आगाशिवनगर परिसर असेल, ह्या परिसरातल्या 15 वर्ष इथपर्यंतचा विचार करून ही इमारत इथं नाही उभी करायचा आपला असा वाटला पाहिजे। कारण
जग इतक्या तंत्रज्ञानाने बदलत आहे तरीही अजूनही या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहिलेल्या प्रत्येक व्यक्तीला जे आकर्षक नेत्रदीपक आणि भविष्याचा वेध घेणारे होते त्या सर्व आत्तापर्यंत सुद्धा आपल्या स्वागत आतिश संतोषच्या या भेटीचे अमरिंग प्रशांत पोद्दार, संदीप मोहिते, महेश कोकाटे, तळमावलेचे हे सर्व व्यापारी वर्ग करतोय. धन्यवाद. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. कराड, मलकापूर, आकाशनगर कार्य इरा अर्थकॉन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे आणि आजच्या कार्यक्रमाला विशेष मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. भूमिपूजन सोहळ्यात मलकापूर नगर परिषदेचे सर्व पाठीमागे प्रवेश पाठीमागे जे मान्यवरांचं होत असलेलं आगमन शुभेच्छा देण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित. नगराध्यक्ष कराड नगर परिषद, कराडची लोकनियुक्त नगराध्यक्ष सन्माननीय राजेंद्र सिंहजी यादव आपल्या या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. राजेंद्र सिंहजी यादव यांच्या बरोबर आलेल्या इतर मान्यवरांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. या ठिकाणी आगमन झाल्यानंतर त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाच्या विशेष मान्यवर प्रसिद्ध पार्श्वगायिका तसेच अध्यक्षा समर्पण फाउंडेशनच्या सन्माननीय कविता जिराम यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. प्रसिद्ध पार्श्वगायिका कविता जिराम यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. उपनगराध्यक्ष कराड नगर परिषद आणि तेजस सोनवले लोकनियुक्त नगराध्यक्ष मलकापूर नगर परिषद आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहात. आपलंही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. एका सुंदर कार्याला आपण अवघ्या काही क्षणांमध्ये या ठिकाणी प्रारंभ करतोय. तिकडे समोरच्या काउंटरवरती पुढच्या बाजूला आणि बरेच जणांनी मध्ये मध्ये खुर्च्या रिकाम्या ठेवून पाठीमागच्या बाजूला बसलेले आहेत. काही जण पुढून बसलेले आहेत, काही जण पाठीमागून बसले आले. त्याला खूप महत्व आहे. माझ्या कराड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंके, शिवसेना जिल्हा प्रमुख सातारचे जयवंतराव शेलार, त्याचबरोबर या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मलकापूर नगर परिषद सर्व नगरसेवक पदाधिकारी वर्ग आपण या ठिकाणी उपस्थित राहत आहे. भूमिपूजन सोहळा या ठिकाणी पार पडतोय. दोन शहरांचे दोन लोकनियुक्त प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खरं तर ज्या भूमीत आपण उभा आहे त्या भूमीला किती उंच अभिमान आणि स्वाभिमान आपण देऊ शकतो. देवाने आपल्याला उंचीची मर्यादा दिलेली आहे, पण आपल्या कल्पनेच्या उंचीला देवानं अव्यक्तपणा दिलेला आहे.
म्हणजे किती मजले आणि किती अवकाशापर्यंत आपण जाऊ शकतो आणि किती सुंदरतेने जाऊ शकतो हे खूप महत्वाचं आहे. सगळे मान्यवर या ठिकाणी भूमिपूजन करतायत. त्याचबरोबर दीप प्रज्वलन मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होत आहे. कविताचे राग प्रसिद्ध पार्श्वगायिका आणि अध्यक्षा समर्पण फाउंडेशन. त्याचबरोबर या ठिकाणी आर्किटेक्ट राहुलजी पोटे, आर्किटेक्ट जयश्री पोटे, जीएसबी आर्किटेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड. मान्यवरांच्या शुभ हस्ते होत असलेलं भूमिपूजन, दीप प्रज्वलन, ज्यांच्या हाती दोन्ही शहर आहेत असे लोकनियुक्त नगराध्यक्ष आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. ज्यांच्याकडे विजन आहे, ग्लोबल फ्युचरिस्टिक विजन घेऊन या ठिकाणी दोन्ही शहरांची लोकप्रतिनिधी देखील ज्यांच्याकडे विजन आहे त्यांनाही या कार्यकालामध्ये आपल्याला एक वेगळं कराड असेल, मलकापूर असेल, आकाशनगर असेल, यांना एक वेगळा ग्लोबल फ्युचरिस्टिक विजन द्यायचं आहे. अशा लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये आपण भूमिपूजन, दीप प्रज्वलन या ठिकाणी करतोय. या ठिकाणी सुप्रसिद्ध पार्श्वगायिका कविताजी राग यांना मी या ठिकाणी विनंती करतो आपण ही दीप प्रज्वलन आपल्या शुभ हस्ते करावं. मलकापूर नगर परिषदेचे उपस्थित नवनिर्वाचित सर्व नगरसेवक शिलेदार आपल्या उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलन, भूमिपूजन या ठिकाणी होत आहे. कराड आणि मलकापूर नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये शुभ हस्ते होत असलेलं दीप प्रज्वलन, भूमिपूजन असा हा सुंदर क्षण, सुंदर सोहळा या ठिकाणी पाहायला जातोय. सन्माननीय मान्यवर यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचा दीप प्रज्वलित होत आहे. सायंकाळी दीप लावला जात असताना वास्तू ही दीपानं सजावी आणि तेवढ्याच नजाकतीनं नटावी अशी ही वास्तू या ठिकाणी उभी राहत असताना आतिश सेंट्रल हब, ग्लोबल फ्युचरिस्टिक विजन, हीरा अर्थकॉन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सुंदर दूरदृष्टीतून ही वास्तू या ठिकाणी उभी राहत असताना असा हा दीप या ठिकाणी प्रज्वलित केला जातोय. पाठीमागचे सगळे काउंटर्स कृपया इकडे बघण्याचं. उभे राहिलेले आणि अल्पोपहार घेणारी मंडळी, थोड्या वेळ आता मुख्य कार्यक्रम सुरू झालेला आहे. माझी आपल्याला विनंती, आपण सगळ्यांनी पुढे या. सन्माननीय मान्यवरांना मी विनंती करतो आपण स्टेजच्या समोर या ठिकाणी स्थानापन्न व्हा. आपल्या जागेवरती स्थानापन्न व्हा. इंजिनियर अरविंदजी खवाले आपलं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे. आणि दूरदृष्टी असलेलं शहर राहिलं आहे. उद्योजक दत्तात्रय देसाई आपल्या या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. पाठीमागे ते पूर्णपणे त्यांना माझी नंबर विनंती, आपण सगळ्यांनी पुढे होऊन बसायचं आहे. आणि आता आपण सगळेजण त्या क्षणासाठी सज्ज होतोय ज्या क्षणाची आतुरता तुम्हा मला या ठिकाणी लागलेली आहे. अतिशयपणेची उद्योजक सिद्धेश्वर पाटील दादा डाव्याने उजव्या बाजूला उभी राहिलेली मंडळी पण आपणही थोडंसं बसून घेऊया. राहुलजी पोटे, जयश्री पोटे, आर्किटेक्ट. 3, 2 नेहमी दुर्लक्ष करतो. प्राईम लोकेशन डेव्हलप करताना सगळेच हा विचार करत नाहीत की आपण बांधत असलेली इमारत हा भविष्यात
आपण या ठिकाणी मंचावरती यावं. रवींद्रजी माने आदर्श ग्रामपंचायत मानेचे वाडीचे आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपले स्वागत. अजितराव यादव कडेपूर आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपले स्वागत. या ठिकाणी आता आणि सर्वांना सन्मानित करून या इमारतीलाही येत्या काही वर्षात सन्मान प्राप्त करून देण्याचं भाग्य तुम्हाला या ठिकाणी लाभणार आहे. आणि म्हणून सर्वप्रथम कराड नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सन्माननीय राजेंद्रसिंहजी यादव आपलं स्वागत या ठिकाणी विरार लोकनियुक्त नगराध्यक्ष यांचं सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत करूया. एका कर्तृत्ववान व्यक्तीचा सन्मान या मंचावरती या ठिकाणी होतोय. संघर्षाच्या वाटेवरती सदैव मी चालत आहे, लोकहिताचा निर्णय घेत माझ्या कर्तृत्वाचा राजेंद्र दीप मी लाभत आहे. राजेंद्रसिंहजी यादव यांचं या ठिकाणी होत असलेलं स्वागत. याच्यानंतर मलकापूर नगर परिषदेचे लोक तेजस सोनवणे साहेब आपला या ठिकाणी स्वागत सत्कार या मंचावरती होतोय. विशेष मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होत असलेलं स्वागत, सन्मान आणि सत्कार. ग्लोबल फ्युचरिस्टिक विजन असणारी ही माणसं आज या मंचावरती आहेत, ज्यांच्याकडे या शहरांचा चेहरा बदलण्याचं सामर्थ्य आणि भविष्याचा वेध घेण्याची दृष्टी आहे. अशा सन्माननीय मान्यवरांचा सत्कार सन्मान या ठिकाणी मंचावरती संपन्न होतोय. यानंतर सुप्रसिद्ध पार्श्वगायिका तसेच अध्यक्षा समर्पण फाउंडेशनच्या कविता जिराग आपण या ठिकाणी उपस्थित आहात. जयश्री पोटे आर्किटेक्ट यांना विनंती करतो आपण मंचावरती यावं. आणि पल्लवी आडावकर या दोघींना विनंती आपण मंचावरती यावं. आणि सर्वप्रथम कविता जिराग सुप्रसिद्ध पार्श्वगायिका आणि अध्यक्षा समर्पण फाउंडेशन यांचं या ठिकाणी स्वागत आर्किटेक्ट जयश्री राहुल पोटे यांच्या शुभ हस्ते होते, त्याने ते करावं. आणि कविताजींचं गाणं देखील एक सादर होणार आहे. आमची अपेक्षा एक, तुम्ही 2 सादर केली तरी आम्हाला आनंद आहे. बोलणाऱ्यानं बोलावं, गाणाऱ्यानं गावं, तालासुराची भेट होताना सगळं काही सुंदर घडावं, जसं आतिश सेंट्रल हब. या ठिकाणी पोपटरावजी साळुंके उपनगराध्यक्ष कराड नगर परिषद आपलंही स्वागत होत आहे. मी या ठिकाणी आयोजकांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते पोपटरावजी साळुंके उपनगराध्यक्ष कराड नगर परिषद यांना देखील आपण सन्मानित करूया, त्यांचंही स्वागत करूया. नगरसेवक सुरज शेवाळे आपलं या ठिकाणी स्वागत केलं जातंय, सत्कार केला जातोय, स्वीकार करा. नगरसेवक प्रमोदजी शिंदे आपलं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे, आपलाही सन्मान होतोय, स्वीकार करा. नगरसेवक दादासाहेब शिंगट, नगरसेवक धनंजय येडगे, यादव साहेब आज कराड आणि मलकापूर अवघं एक झालेलं आहे. हे एकरूपतेचं रूप मात्र आम्हाला भारी वाटू लागलेलं आहे. नगरसेवक अमर इंगवले आपला या ठिकाणी सत्कार होतोय. वैभवजी माने कराड नगरपालिकेचे नगर परिषदेचे नगरसेवक, मलकापूरच्या नगरसेविका सौ राजेश्री जगताप पोटे मॅडम यांना विनंती आहे. पाठीमागच्या जयश्री पोटे मॅडम पाठीमागे ज्या नगरसेविका आहेत त्यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करा. जयवंतरावजी शेलार शिवसेना प्रमुख सातारा जिल्हा अध्यक्ष,
या ठिकाणी सत्कार ज्यांचे शुभास्ते होतोय राहुलजी पोटे, जयश्री पोटे आर्किटेक्ट, पल्लवी आडावकर, सुनील आडावकर, तुषार तानाजी चाळके, आतिश सेंट्रल हब, ग्लोबल फ्युचरिस्टिक व्हिजन असणारी हिरा अर्थकोन प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून उभी राहणारी ही वास्तू. ज्यांचा सत्कार झालेला आहे त्यांनी कृपया बसलात तर ज्यांचा होणार आहे ते लक्षात येते. आपला ही विशेष सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं होतोय. आपण त्याचा सातारा जिल्हा प्रमुख शिवसेनेचे जयवंतराव शेलार आपल्याला मी या ठिकाणी सन्मानित करतोय. गीतांजलीजी पाटील महिला सभापती आपण या ठिकाणी उपस्थित आहात. पुढे येऊन या ठिकाणी आपला सन्मान आपले शुभ हस्ते करावा. वैभव माने सरकार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. माजी नगरसेवक मलकापूर नगर परिषद रवींद्रजी माने आपला हे विशेष सन्मान या ठिकाणी. आतिश सेंट्रल हबला कर्तृत्वाची उंची देते राजेंद्रजी पवार, नितीनजी काळे आपला ही सन्मान या ठिकाणी मंचावरती होतोय, स्वीकार करा. तुषार देशमुख आपल्याला आम्ही या ठिकाणी सन्मानित करतोय. हिरा अर्थकोन प्रायव्हेट लिमिटेड डेव्हलपर आणि आतिश सेंट्रल हब असा हा दुहेरी संगम जणू कराड आणि मलकापूरचं मिलन आहे. असंच आतिश सेंट्रल हब आणि हिरा अर्थकोन प्रायव्हेट लिमिटेडचं हा संगम एक वेगळी दिशा आणि उत्तुंगता देत आहे. समीरजी कांबळे आपल्याला मी या ठिकाणी सन्मानित करतोय. संदीप जाधव बाबा पंचायत समिती पाटण सदस्य आपला ही सत्कार. सर्व सन्माननीय मान्यवरांना या मंचावरती सन्मानित करणं आणि भविष्याची दृष्टी देणं आणि दृष्टीला सृष्टी प्राप्त होणं हे महत्वाचं आहे. या ठिकाणी बाकी सन्मान स्वागत सत्कार या ठिकाणी होत आहेत. पण कराडचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष रवींद्रजी पोटे यांच्या वतीनं आलेल्या मान्यवरांचं स्वागत आणि ग्लोबल फ्युचरिस्टिक व्हिजन राहुलजी पोटे यांच्याकडे जे आहे त्या माध्यमातून ते सर्वप्रथम या ठिकाणी व्यक्त होत आहेत. एक जोरदार टाळी आर्किटेक्ट राहुलजी पोटे यांच्यासाठी या ठिकाणी होत्या. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारे, आमच्या विनंतीला मान देऊन आलेले लोकनियुक्त कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रजी यादव सर, मलकापूरचे नगराध्यक्ष सोनवले सर आणि साळुंके उपनगराध्यक्ष, कराडचे उपनगराध्यक्ष साळुंके सर, कविताजी राम मॅडम आणि उपस्थित सर्व आजी माजी नगरसेवक मान्यवर आणि तो आपण सर्व आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिला आपण सर्व मान्यवर, आपणा सर्वांचं मी खूप खूप धन्यवाद देतो आणि शुभेच्छाही देतो. आज या ऐतिहासिक क्षणी आम्हाला शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आपणा सर्व मान्यवरांचे मी आर्किटेक्ट राहुल पोटे मनापासून खूप खूप धन्यवाद मानतो आणि या ग्रँड लॉन्चमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. मंचावर उपस्थित असलेल्या आणि आपल्या सर्वांचं एकत्र एक स्वप्न असतं, ते म्हणजे आपलं मलकापूर आणि कराड खऱ्या अर्थानं एक स्मार्ट सिटी बनलं पाहिजे आणि या शहराला स्मार्ट सिटी बनवण्या इथल्या प्रत्येक बांधकाम व्यावसायिक बंधूंचा खूप मोठा वाटा आहे असं मला वाटतं. मला वाटतं आता काळ असा आलाय की आपण प्रत्येकानं पुढे येऊन अशी डेव्हलपमेंट केली पाहिजे जी केवळ आजची गरज भागणार नाही तर येणाऱ्या भविष्यात प्रत्येक बिल्डिंग ही स्मार्ट सिटीचा एक भक्कम माइलस्टोन ठरेल आणि त्यासाठी माझ्याकडून
आपल्या सर्व मान्यवरांना आणि शहराला जी काही मदत लागेल ती करण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन. नेमकं हेच डोळ्यासमोर ठेवून आपल्या कराडच्या मातीत काहीतरी जागतिक दर्जाचं एका ग्लोबल विजनने फ्युचरिस्टिक निर्माण करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आम्ही इरा अर्थकॉनच्या माध्यमातून केला आहे. आमच्या या विजनवर खंबीर विश्वास ठेवणारे आमचे जागा मालक आचरे मामांच्या आशीर्वादाने आणि सर्व आचरे परिवार आणि आमच्या परिवारांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि भक्कम साथीनेच आज हे भव्य स्वप्न साकार होत आहे. आणि याच एकत्रित प्रयत्नांचं नाव म्हणजेच आतिश सेंट्रल हब. आशा आहे आम्ही जे काही नवीन घेऊन आलो आहोत ते तुम्हाला नक्कीच आवडेल. पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आपण आमच्या विनंतीला मान देऊन आल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. जय हिंद. कमी बोलता आणि जास्त काम करता आणि वेगळं विजनरी काम करता, त्यामुळे ते आज पहिल्यांदा बोलायला उभे राहिले होते. सगळ्यांना मी विनंती करेन त्यांच्यासाठी एक जोरदार टाळी होत्या. ते आता बोलणार नाही, तिथून पुढे वर्षभरामध्ये जे काय असेल ते त्यांचं काम दिसेल. आणि आता यानंतर या ठिकाणी नगराध्यक्ष कराडचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष, ज्यांच्याकडे देखील एक छानसं विजन आहे, दूरदृष्टी आहे आणि म्हणूनच कराडकरांनी त्यांना दिलेला भक्कम पाठिंबा हे येणाऱ्या काळातलं कराडचं बदलणारं रूप त्यांच्या रूपाने पाहायला मिळणार आहे. कराडचे लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांना मी विनंती करेन, आपण आपल्या मौलिक शब्दांनी आतिश सेंट्रल हबला या ठिकाणी शुभेच्छा द्याव्या. नमस्कार. आज या ठिकाणी इरा अर्थकॉन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या आतिश सेंट्रल हब या प्रोजेक्टच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाप्रसंगी सर्व सन्मान्य व्यासपीठ, या कार्यक्रमास उपस्थित सर्व बंधू भगिनी, युवक मित्रांनो, खरं पाहायला गेलं तर आज थोडंसं लग्नाची तिथी आहे. महिला दिनाचे पण खूप कार्यक्रम होते, त्यामुळे थोडंसं कार्यक्रम यायला मला थोडासा उशीर झाला. परंतु या आतिश सेंट्रल हबच्या भूमिपूजनाच्या औचित्यानं या ठिकाणी मी सांगू इच्छितो की कराड मलकापूरच्या वैभवामध्ये भर घालणारा हा प्रोजेक्ट आहे. आता आर्किटेक्ट पोटेंनी सांगितलं या ठिकाणी की ग्लोबल विजन एक आपल्या भागामध्ये पहिल्यांदा अतिशय चांगल्या पद्धतीनं, अत्याधुनिक पद्धतीनं ज्या अम्युनिटीज असलेली चांगली डिझाईन्स, म्हणजे एक आपल्या भागामध्ये मी आताच सांगितलं की वैभवामध्ये आपल्या भर टाकणारी आणि आपल्या ह्या कराड मलकापूरच्या परिसरामध्ये जो एक चांगला ग्राहक आहे, त्या सर्व ग्राहकांना एक चांगली संधी आपल्याला गुंतवणूक असेल किंवा आपल्या स्वप्नपूर्तीची असेल. घर म्हणजे सुद्धा एक स्वप्न असतं, उद्योग व्यवसायामध्ये एक सुद्धा स्वप्नावत असतं आणि त्यामध्ये एक चांगलं ठिकाण आपले. आता मगाची डॉक्युमेंटरी सुंदर असे प्रेझेंटेशन त्यांनी या ठिकाणी केलं की आपली गुंतवणूक असेल कुठं असावी, भविष्यामध्ये 25 वर्षानंतर ती कशा पद्धतीनं कोणत्या रूपानं समोर येईल. आणि निश्चितपणे आतिश सेंट्रल हबच्या माध्यमातून एक चांगला पर्याय लोकांना या ठिकाणी मिळालेला असं मला या ठिकाणी वाटतं. मगाशीच सूत्रसंचालन यांनी सांगितलं की कराड, मलकापूर आणि पाटण यांचा संगम या ठिकाणी पाहायला मिळतोय. या कार्यक्रमाच्या औचित्यानं आपण इरा अर्थकॉन प्रायव्हेट लिमिटेड त्यांचे सर्व या ठिकाणी आतिश सेंट्रल हबचा हा प्रोजेक्ट आहे, त्यांचा आपल्याला आम्हा सर्वांतर्फे खूप खूप शुभेच्छा. चांगली इमारत, इमारतीच्या माध्यमातून चांगलं स्वप्न या ठिकाणी उभं राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या प्रोजेक्टला
खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आज भूमिपूजनला आपण या ठिकाणी उपस्थित राहिला. लवकरच आपल्याला उद्घाटनाला भूमिपूजनाच्या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर, आज खरं तर मलकापूरच्या स्मार्ट सिटीसाठी आज हे नवीन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्या नवीन प्रोजेक्टचं एक मोठं पाऊल आहे. मी या आतिश सेंट्रल हबसाठी इरा अर्थकॉन प्रायव्हेट लिमिटेडच्या पोटे साहेब आणि आढावकर साहेबांना मी शुभेच्छा देतो. आणि हा एक चांगला प्रोजेक्ट लोकांच्या रेसिडेन्शियल आणि कमर्शियल हितासाठी हा प्रोजेक्ट घेऊन हे मलकापूर आणि आगाशीनगर या भागामध्ये आलेले आहेत. त्यांच्या या शुभ प्रोजेक्टसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद नगराध्यक्ष. याच्यानंतर विलासरावजी गोडांबे यांना या ठिकाणी विनंती करतो आपण ही आतिश सेंट्रल हबला या भूमिपूजनाच्या निमित्तानं शुभेच्छा द्याव्या. आतिश सेंट्रल हब या कार्यक्रमाच्या भूमिपूजन प्रसंगी उपस्थित सर्व व्यासपीठ, माता, बंधू आणि भगिनींनो, हा प्रोजेक्ट मलकापूरसाठी नवीनच असल्यासारखा वाटतोय. कारण उद्घाटनासाठी जर भूमिपूजनासाठी जर एवढं मोठं जर नियोजन असेल तर निश्चितपणे हा जो आतिश सेंट्रल हब ही त्या पद्धतीनेच केला जाईल. कारण ह्या भूमिपूजन प्रसंगी आमचे मित्र सुनील आढावकर दादा तसेच तुषार चाळके साहेब हे दोन्हीही आर्किटेक्चर आणि चांगले डिझायनर सुद्धा आहेत. त्यांचे अनेक प्रकारचे उद्योग सुद्धा चालू आहेत. निश्चितपणे मी सांगू इच्छितो की निश्चितपणे हा प्रोजेक्ट अतिशय सुंदर आणि मलकापूरला शोभेल असा हा कार्यक्रम निश्चितपणे होऊन जाईल. आणि या कार्यक्रमासाठी मी आमच्या काळगाव गणाच्या वतीनं मी या कार्यक्रमासाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. विविध ठिकाणाहून आलेले सगळेच मान्यवर या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत. रवींद्र माने सर यांना मी या ठिकाणी विनंती करतो आपण आतिश सेंट्रल हबच्या या भूमिपूजनाच्या निमित्ताने शुभेच्छा द्याव्या. आणि आर्किटेक्ट जयश्री पोटे मॅडम आपण वरती यावं मंचावरती. कविताजींच्या बरोबर थोडा आपलाही सूर जुळू द्या आणि आपणही थोडंसं मंचावरती येऊ द्या. सिंगर बरोबर बसण्याचं तसं धाडस कुणी करत नाहीत. आज या ठिकाणी आतिश सेंट्रल हब या नवीन प्रोजेक्टच्या भूमिपूजन प्रसंगी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आमच्या पंचायत समितीचे सदस्य नितीनजी काळे असतील, विलासराव गोडांबे, पार्श्वगायिका या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच व्यासपीठावरील मान्यवर, या मलकापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष सोनवणे साहेब, आमचे मित्र ज्यांनी जिल्हा परिषदेचं सभापतीपद चांगल्या पद्धतीनं सांभाळलं होतं, असे आमचे मित्र, त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि आपण सर्वच. खरं तर या मलकापूर नगरीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा हा प्रोजेक्ट होतोय. गेल्या आठवड्यामध्ये आमचे मित्र सुनील आढावकर यांनी मला इन्व्हिटेशन कार्ड पाठवलं. त्याच वेळेस त्यांना सांगितलं की कार्ड जर एवढं दर्जेदार असेल तर प्रोजेक्ट त्यापेक्षाही दर्जेदार असेल. कारण एक वेगळ्या पद्धतीचा डिझाईन केलेला हा प्रोजेक्ट आहे. आपण बघतोय मलकापूर आणि कराड एक वेगळं व्हिजन घेऊन चाललेलं, महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या व्हिजनावरती असलेलं हे शहर, आणि या शहरामध्ये मलकापूर नगरीचं एक आदर्श नगर म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं नाव आहे. आणि या नगराला त्याच पद्धतीचा प्रोजेक्ट असावा अशा पद्धतीचं व्हिजन घेऊन चाललेले हे आमचे पोटेसाहेब असतील आणि सुनील आढावकर यांच्या माध्यमातून हा होणारा जो प्रोजेक्ट आहे हा निश्चितपणे एक आदर्शवत प्रोजेक्ट होईल. मला खात्री आहे की या मलकापूर नगरीचं जसं 24/7च्या एका योजनेमुळं देशपातळीवरती नाव झालं होतं, तशाच पद्धतीने या प्रोजेक्टच्या माध्यमातून एक मलकापूर नगरीचं एक जागतिक लेवलचं हा प्रोजेक्ट या पद्धतीने या मंडळींच्या माध्यमातून होईल. आज या
भूमिपूजन प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या वतीनं आणि मी माझ्या वतीनं, माझ्या आदर्श ग्रामपंचायतीच्या वतीनं या प्रोजेक्टसाठी सुनील आडावकर, राहुलजी पोटे आणि इरा अर्थकॉन प्रायव्हेट लिमिटेड या प्रोजेक्टच्या सर्व संचालकांना या प्रोजेक्टसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर सन्माननीय जयवंतरावजी शेलार, जिल्हा प्रमुख शिवसेना सातारा यांना या ठिकाणी मी विनंती करतो, आपणही आती सेंट्रल हबला या ठिकाणी या भूमिपूजनाच्या निमित्ताने शुभेच्छा द्याव्या. इरा अर्थकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीनं मलकापूर नगरीमध्ये या ठिकाणी संपन्न होणाऱ्या उभारी घेत असलेल्या आती सेंट्रल हब या इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी उपस्थित व्यासपीठावरील आमचे नगराध्यक्ष सोनवणे साहेब, आता जे या ठिकाणी नाहीत, आमचे कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प या ठिकाणी उभा राहतोय. ते आर्किटेक्ट राहुलजी पोटे, पल्लवी आडावकर, सुनील आडावकर, इंजिनियर तुषार चाळके. आणि या भूमीचं एक वैशिष्ट्य आहे, म्हणजे मला जे असा या गोष्टीचा आनंद आहे की आमचे मित्र दिवंगत सन्माननीय बबनशेठ आचरे यांनी ही ज्यावेळेला इमारत घेतली त्यावेळेला त्यांना आमदारकीची निवडणूक लढवण्यासाठी आम्ही नव्या मुंबईतून इथं आणलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर या ठिकाणी बसूनच आम्ही त्या इमारतीचे व्यवहार केले. आणि मला आज आनंद आहे की त्यांच्या पश्चात मग आशिष शेठ असतील, बाकीचे सगळे त्यांचे बंधू असतील आणि आमच्या दमयंती ताई असतील, ह्या सगळ्यांनी त्यांच्या पश्चात आज एक मोठा उभारी घेणारा प्रकल्प या ठिकाणी उभा करण्याचा या ठिकाणी मानस व्यक्त केला आणि त्याला या ठिकाणी मूर्त स्वरूप देण्याचं काम सुरू आहे. खऱ्या अर्थानं मलकापूर शहर असेल, कराड शहर असेल, या शहरांचा चेहरामोहरा बदलतोय आणि या बदलत्या वस्तुस्थितीमध्ये आपल्याला निश्चितपणानं शहराचा चेहरामोहरा नक्की बदलतोय. म्हणजे नक्की काय होतंय तर या ठिकाणी 30 हॉटेल, तोच प्रकार, त्याच इमारतीच्या डिझाईन, ह्या सगळ्या बघून लोकांना त्याच्यामध्ये आकर्षण वाटावं अशा प्रकारची एक नवीन संकल्पना आमचे राहुलजी पोटे आर्किटेक्ट यांनी या ठिकाणी आणली. आणि खऱ्या अर्थाने त्यांनी आता ज्याचं त्याचं या ठिकाणी जे प्रदर्शन केलं आपल्या सगळ्यांच्या समोर, त्यांनी त्या इमारतीमध्ये काय असेल आणि त्या इमारतीचं स्वरूप काय असेल याचं प्रत्यक्षात या ठिकाणी वस्तुस्थिती तुमच्या माझ्यासमोर ठेवली. हे पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं कराडमध्ये एक आगळं वेगळं अशा प्रकारची एक इमारत, अशा प्रकारचा एक प्रकल्प या ठिकाणी साकारतोय. मी, माझे कुटुंबीय, त्याचबरोबरीने सातारा जिल्ह्याचे आमचे सर्व शिवसेनेचे सगळे पदाधिकारी, माझे सगळे सहकारी यांच्या वतीनं या आतिश सेंट्रल हबला या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. परमेश्वरी कृपेनं त्यांचा हा प्रकल्प लवकरात लवकर पुरा व्हावा आणि त्यांचे जे मनोरथ आहेत तेही पूर्ण व्हावेत अशा प्रकारची शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद जयवंतरावजी शेलार साहेब. याच्यानंतर आता आपण या मंचावरती या ठिकाणी ब्रोशर लॉन्चिंगचा कार्यक्रम या ठिकाणी घेतोय. खरं तर एखादा प्रोजेक्ट किती दर्जेदार असू शकतो तो उभा राहण्यापूर्वी आणि श्रीमती दमयंती बबन आचरे, माजी नगरसेविका, नवी मुंबई महानगरपालिका, एकदा एक मामींसाठी एक जोरदार टाळी आपण सगळ्यांनी या ठिकाणी देऊया. नमस्कार. समाजरत्न बबनशेठ आचरे मामा यांच्या स्मृतीस अभिवादन करते. आज अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये, उत्साहाच्या वातावरणामध्ये आतिश सेंट्रल हब या इमारतीचा भूमिपूजन कार्यक्रम सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. आणि या कार्यक्रमासाठी व्यासपीठावरील सर्व मान्यवर, विशेष करून शेलार साहेब, आमचे पुत्रतुल्य नितीन, त्याचबरोबर आम्हाला कन्येसारखी असणारी
कविता राम, माझी बालमैत्रीण कविता आणि इतर सर्व मान्यवर, श्री व सौ पोटे, श्री व सौ आढावकर आणि समोर बसलेले सर्व विविध पतसंस्थांचे सभासद, हितचिंतक, कराड नगरीचे आजी माजी नगरसेवक, या सर्वांना मी सर्वांचे मनपूर्वक आभार. या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली आणि आपल्या सदिच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी आपण आवर्जून उपस्थित राहिलेला आहात, याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते. सर्व जगामध्ये आपला हिंदू धर्म हा सर्वश्रेष्ठ मानला जातो, ते त्यामध्ये असणाऱ्या रूढी आणि परंपरेमुळे. आज आपण पाहतो की आपण संगणकीय युग म्हणतो, तरी देखील आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात करत असताना गणेश पूजन, कलश पूजन, भूमीचं पूजन होणं हे आवश्यक मानलं जातं. आणि मला खरोखर श्री व सौ पोटे, श्री व सौ राहुल यांचं अभिनंदन करावं वाटतं की त्यांनी ह्या इमारतीचा ज्यावेळी आराखडा तयार केला असेल तर त्यावेळी त्यांनी हा कार्यक्रम घेत असताना अतिशय पवित्र वातावरणामध्ये आपल्या सर्व हिंदू रूढी परंपरानुसार जे काही धार्मिक विधी केले त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते. असं मानलं जातं की ज्या वास्तूमध्ये आपण नवीन काहीतरी इमारत बांधत आहोत, नवीन व्यवसाय चालू करत आहोत, आपण घर घेत आहोत, तर त्यावेळी त्या वास्तूमधील नकारात्मक जावी कोणतंही विघ्न येता निर्विघ्नपणानं आपला कार्यक्रम किंवा आपण जे काही योजलेलं आहे ते संपन्न व्हावं यासाठी आपण आशीर्वाद घेत असतो. पंचमहाभूतामध्ये भूमीला एक तत्व मानलं जातं आणि तिचं आज आपण या ठिकाणी भूमिपूजन केलं, कलश पूजन केलं, गणेश पूजन केलं. आणि तसं पाहायला गेलं तर माझे पती बबनशेठ आचरे, शेलार साहेबांना माहीत आहे की कुंभारगावसारख्या खेड्यामधून नवी मुंबईमध्ये राजकारण, समाजकारण करत असताना त्यांच्या हाताला एक परिस्पर्श होता आणि ज्या ज्या उद्योगांमध्ये त्यांनी हात घातला तर या ठिकाणी देखील आतिश मंगल कार्यालय होतं. तर त्यामुळं इथं कोणतीही नकारात्मक अशी म्हणजे लहरी नाही आहेत. तुमचं हे होणारं काम, होणारी इमारत ही चांगली होणारच आहे, याबद्दल कोणताही वाद नाही. परंतु खरं पाहायला गेलं तर मला आज माझ्या पतींची खूप आठवण येते की ते हे पाहायला हवे होते. अगदी ही जागा पूर्वीचं राधाकृष्ण मंगल कार्यालय हे घेत असताना शेलार साहेबांनी जी आठवण काढली की ज्यावेळी ही जागा घेत असताना ह्याच इमारतीमध्ये जो काही व्यवहार झाला तर तो व्यवहार होत असताना जनता बँक असेल किंवा इतर त्यांचे जे हितचिंतक मित्र ज्यांनी सहकार्य ह्या जागे खरेदीसाठी केलेले आहेत त्यांचे देखील मी मनपूर्वक आभार मानते. कारण आपण एखाद्या दिव्या अंधारामध्ये आपल्याला एक लाईटचा खांब रस्ता दाखवतो आणि भविष्यामध्ये आपण पुढं जात असताना मला नाही असं म्हणायचं की त्या लाईटच्या खांबाजवळच आपण थांबावं, पण पुढं जात असताना सुरुवातीला ज्याने आपल्याला प्रकाश दिला आहे त्याच्याविषयीची कृतज्ञता आपल्या मनामध्ये सदैव राहिली पाहिजे, तर आपली प्रगती निश्चित होत असते असं मला वाटतं. आणि म्हणून ज्यावेळी हे कार्यालय आम्ही सुरुवातीला घेतलं त्यावेळी ज्या मित्रांनी, ज्या हितचिंतकांनी मामांना जे सहकार्य केलं त्यांची देखील मला आज मनापासून आठवण येत आहे. नव्या मुंबईमध्ये देखील नितीनला माहीत आहे की मामांचं एक होतं की कोणतीही जागा घेत असताना एक मोक्याच्या ठिकाणची त्यांना जागा हवी असायची आणि कोपरखेड्यामध्ये देखील 3 टाकी कोपरखेड्याचा एक विशेष आपण एक मैलाचा दगड म्हणतो आणि त्याच्या समोरची जागा आपली आहे. कुंभारगावमध्ये देखील कार्यालय आहे, माणेगावमध्ये कार्यालय आहेत. कुंभारगावमधला पण जे घर आहे ते रस्त्यावर आहे आणि ज्यावेळी ही जागा घेतली परंतु त्यांचं एक असं होतं की जे त्या जागेमध्ये जे ते व्यवसाय करतील त्यामध्ये पैशाचा कोणताही विचार न करता आपल्या लोकांसाठी आपण काय करू शकतो हा विचार त्यांच्या मनामध्ये असायचा. ज्यावेळी इथं मंगल कार्यालय चालू केलं त्यावेळी नव्या मुंबईमध्ये आपले लोक जे रहिवासी आहेत
आणि त्यांना मुंबईहून ज्यावेळी आपल्या मुलाचं मुलीचं लग्न ठरेल आणि खेडेगावात लग्न घेत असताना ज्या काही अडीअडचणी येतात आणि त्यांना असं वाटतं की एखाद्या हॉलमध्ये शहरामध्ये आपल्या मुलाचं लग्न व्हावं, तर अतिशय कमी दरामध्ये हे हॉल ते उपलब्ध करून देत होते. तर मला या दोघांनाही असं आवर्जून सांगायचं आहे की तुम्ही इमारत उभीची करत आहात. लोकांचं घर होणं हे त्यांचं स्वप्न असतं. लोकांना आपला एखादा चांगला व्यवसाय असावा असं स्वप्न असतं. त्यांची स्वप्नपूर्ती करत असताना तुम्ही फक्त व्यवसाय म्हणून त्याच्याकडे न पाहता एक रिलेशन जपा. जो काही विचार मामांनी आपल्या लोकांच्यासाठी या भागातून जाऊन एक काही ऋणानुबंध किंवा या मातीमध्ये आपली नाळ आहे याची जाणीव ठेवून लोकांच्यासाठी जे काही संबंध ठेवले, ज्या काही पद्धतीने लोकांना अडीअडचणीला मदत पडले, तर कुठेतरी तुमचा जो व्यवहार होत असताना एखाद्या नियमाला फाटा द्यावा लागला तरी चालेल, पण पहिला लोकांचा विचार करा, हे मी आवर्जून तुम्हाला सांगत आहे. दुसरी अशी गोष्ट मला आवर्जून आपल्याला सांगायची आहे की ज्यावेळी आपण म्हणतो की कराड सिटी, प्रीती संगम म्हणजे कराड सिटी, अशी कराडची ओळख आहे. किंवा लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा तालुका म्हणून पॅटर्न तालुक्याची आपली ओळख आहे. त्याच पद्धतीनं या इमारतीमध्ये भविष्यामध्ये जे काही तुम्ही लोकांसाठी इथं नवीन चांगल्या संकल्पना आणणार आहात, जे लोक व्यवसायाच्या माध्यमातून किंवा त्यांच्या स्वतःचं घर आहे या माध्यमातून ह्या इमारतीला, या वास्तूला भेट देतील, तर एक कराड सिटी, एक आतिश कार्यालय म्हणजे कराड सिटी, अशी कराड सिटीची ओळख व्हावी अशी मी तुम्हाला विनंती करते. अशा पद्धतीनं तुम्ही बांधकाम पूर्ण कराल. तसं पाहायला गेलं तर ज्यावेळी ही जागा डेव्हलप करायची आहे, असं ज्यावेळी आम्ही आत्रे कुटुंब, याच्यामध्ये माझी मुलं आहेत, आशिष आहे, अश्विन, आतिश आणि अक्षय, या आम्ही सर्वांनी ठरवलं, त्यावेळी बरेच बिल्डर लोकांनी आमच्याशी मीटिंग केल्या. पण काही लोक असे असतात की प्रथमदर्शनी त्यांच्या विषयक आपलेपणाची भावना निर्माण होते किंवा त्यांच्या विषयी आपल्याला एक विश्वास वाटतो. अशा पद्धतीनं ही दोघेजण राहुल जे आहेत किंवा सुनील जे आहेत यांच्याही विषय वाटलेले आहेत आणि त्या विश्वासाला कोणत्याही प्रकारचा तडा न जाऊ देता आपण अशा पद्धतीनं काम कराल असा विश्वास व्यक्त करते. पुनश्च आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. म्हणजे नुसती मोक्यावरची जागा असून उपयोग नाही, तर मोक्यावरती तेवढाच चांगला उच्च विचार देखील असला पाहिजे. स्वर्गीय बबनशेठ आचरे मामी, तुम्ही जर इतकं छान मांडू शकत आत्ता मांडताय, तर मामा असते तर त्यांनी किती छान मांडलं असतं. पण एकच सांगेन, तुम्ही असं समजू नका बोलता बोलता आत्ता म्हणलात की ते असते तर मला आनंद झाला असता. जेव्हा कधी तुम्ही इथे याल त्यावेळेला ह्या इमारतीची उंची, ह्या इमारतीची आकर्षकता, ह्या इमारतीची भव्यता, ह्या इमारतीची विश्वासार्हता, ह्या इमारतीमध्ये नुसत्या भिंती नसतील तर इथे मामांच्या आठवणींचा जिव्हाळा जपण्याचं काम हे पोटे परिवार करते. आणि म्हणून तुम्ही जे आत्ता मांडलं त्याच्या पलीकडे जाऊन या दोघांच्या डोक्यात ते आहे आणि तशीच वास्तू इथं घडेल. आणि तुम्हाला काय वाटलं तर हक्काने येऊन या दोघांचे कान धरून तुम्ही सांगायचं, जरा इथं असं करा रे बाबा. कारण मामा असते तर तेवढाच त्यांनी हक्क गाजवला असता. तोच हक्क तुम्ही गाजवावा. ही इमारत उभी करणारी ही माणसं आहेत, पण तुमची आठवण म्हणून तुम्ही इथं यावं आणि त्या हक्काने या इमारतीला उभं राहत असताना आपलं प्रेम, आपला जिव्हाळा आणि आपली विश्वासार्हता द्यावी अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करेन. यानंतर आता मुख्य ब्रोशर लॉन्चिंग आपण या ठिकाणी करणार आहोत. मी मान्यवर सगळ्यांना विनंती करेन, आपण सर्वांनी आपले शुभ हस्ते या ठिकाणी येरा अर्थकॉन प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीचं हे ब्रोशर लॉन्चिंग करूया. सगळ्यांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे, आपण जे VIP स्पॉट डिस्काउंटचे पास देतोय तेही आपण सगळ्यांनी या ठिकाणी घ्या. ज्या पासला 3 लाख रुपयेपर्यंतचा डिस्काउंट आहे, तुमच्याकडे तो पास असणं गरजेचं आहे. आज जर पास नाही घेऊन गेलात आणि परत येऊन म्हटलात आम्हाला डिस्काउंट हवाय, नाही, तो पास हीच तुमची ओळख असेल. म्हणून आजच्या दिवसासाठी आपण हा कार्यक्रम संपेपर्यंत मर्यादित पास या ठिकाणी आपण देतोय. 3 लाखाचा डिस्काउंट कुपन जे VIP स्पॉट डिस्काउंट आपल्यासाठी असेल गुढीपाडव्यापर्यंत. आणि आता मंचावरील सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण आतिश सेंट्रल हबचा
हिरा अर्थकॉन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संकल्पनेतून साकारणाऱ्या अशा ह्या भव्य वास्तूचा ब्रोशर लॉन्चिंग मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी करतोय, त्यांनी ते करावं अशी मी त्यांना विनंती करतो. मलकापूर नगराध्यक्ष, त्याचबरोबर इतर सगळे नगरसेवक, त्याचबरोबर या ठिकाणी कविता श्रीराम सुप्रसिद्ध पार्श्वगायिका मामी शेलार साहेब आहेत आणि आपण सगळेजण सर्वांच्या शुभ हस्ते आचार्य परिवार, आचार्य कुटुंबीय या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण हिरा अर्थकॉन प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून आतिश सेंट्रल हबचा ब्रोशर लॉन्चिंग कार्यक्रम या ठिकाणी करतो. एक जोरदार टाळी आपण सगळ्यांनी या ठिकाणी ब्रोशर लॉन्चिंग साठी या ठिकाणी देऊ. ब्रोशर लॉन्चिंग करणारेच सर्व ब्रोशर बघत बसत होते. तुम्ही पण काय बुकिंग करणार आहे असं दिसतंय, सुंदर आहे, याचाच अर्थ तुमचंही एखादं बुकिंग होणार आहे. नक्कीच आपल्या सगळ्यांसाठी धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. कविताजी मॅडमने प्रत्येक पेज उलगडून आता तिकडे म्हणजे बहुतेक ह्या आतिश सेंट्रल हब मध्ये सप्तसूर मात्र तेवढ्याच रूपाने गरजणार आहे. प्रत्येकाचं जगणं मात्र सुखकर होणार आहे. आलिशान, रुबाबदार, देखणं, भव्यतेचं, आकर्षकतेचं आणि ग्लोबल फ्युचरिस्टिक विजन असणारं आतिश सेंट्रल हब ब्रोशर लॉन्चिंग या ठिकाणी झालेलं आहे. मान्यवरांना मी विनंती करतो, या इमारतीला अर्थातच आतिश सेंट्रल हब ही किती सुंदर वास्तू होणार आहे हे जर आपल्याला आता कळणार असेल तर त्यासाठी मी कविताजींना मंचावरती बोलवणार आहे. कविताताई कचरे, भाजप प्रदेशाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. या त्या जात नाही, त्यांचं आतिश सेंट्रल हब मध्ये माझं एखादं तर बुकिंग मी करणार आहे असं म्हणून प्रत्येकाच्या मनातली ही भावना. कविताताई इकडची मंडळी तर ब्रोशर उघडून रिकामी झाली, पण तिकडं तर बरेच जण गोल्डन कुपन घेऊन खिशात शांत बसलेले आहेत, ज्यांना 3 लाखाचं डिस्काउंट कुपन आपण या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. आणि आता नमस्ते. आज आतिश सेंट्रल हब या ठिकाणी या भव्य दिव्य असा खूप सुंदर असा उद्घाटन समारंभ संपन्न झालेला आहे. मी यायच्या अगोदरच राजेंद्रसिंह यादव या ठिकाणी गेलेले आहेत. मंचावरील सर्वच मान्यवर आपल्या विभागातील, मी ताईंना म्हटलं की असं काहीतरी आपण करूया की मुंबईकडे जाऊन आपल्या विभागातील महिला, आता जागतिक महिला दिनाचं पर्व सुरू आहे त्यामुळे मी थोडंसं जागतिक महिलाच्या दिनाच्या शुभेच्छा देते आणि आपल्या विभागातील माता भगिनी त्या ठिकाणी जाऊन नगराध्यक्ष होतात, नगरसेविका होतात. कविता रामताईंनी तर संपूर्ण जगालाच त्यांच्या आवाजाने वेडं केलेलं आहे. म्हणजे अशा ज्या सुवर्ण कन्या आहेत आणि त्याच्यातीलच एक ह्या आपल्या आचरे मॅडम, आणि 2च मिनिटं इथं मी बोलणार आहे. या ठिकाणी राधाकृष्ण मंगल कार्यालय, आतिश मंगल कार्यालय असताना या ठिकाणी व्यवस्थापनाची काही व्यवस्था नव्हती आणि मामींना मी फोन केला होता की माझी एक मैत्रीण चाळकेवाडीतील ते कुटुंब या ठिकाणी ते व्यवस्थापनाचं काम बघत होतं. त्या माध्यमातून मी इथं येत होती आणि त्यांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की आपल्या विभागातील कोणाचंही कार्य असेल तर त्या ठिकाणी त्यांनी पैशाचा कधी व्यवहार बघितला नाही. त्यामुळे माझ्या भावाच्या मुलांची लग्न देखील या ठिकाणी झालेली आहे, माझ्या बहिणींच्या मुलांची लग्न देखील या ठिकाणी झालेली आहे. त्यामुळे हा जो आता त्याला एक वेगळं नाव दिलेलं आहे हब म्हणून, पण हे आपलं ग्रामीण भागातल्या आपल्या लोकांचं एक जिव्हाळ्याचं ठिकाण ठरणार आहे. आज त्याला एक मॉडर्न लुक दिला जाणार आहे. आत्ताच आपण सगळं ओपनिंग बघितलेलं आहे. तर 100% आपल्या मुंबईकर वासी असतील किंवा आपल्या विभागातील सर्वांसाठी अतिशय दर्जेदार
असं या ठिकाणी हबचं उद्घाटन झालेलं आहे. आपल्या सर्वांच्या सर्वांना या ठिकाणी सोयी मिळतील. आणि या उद्घाटन प्रित्यर्थ मी असंच म्हणेन की मॅडम, तुम्ही ज्या पद्धतीनं साथ घातली त्या पद्धतीनं या विभागातील लोकांचा या हबला प्रतिसाद मिळेल. या ठिकाणी सर्वांना उद्घाटनाच्या शुभेच्छा देते. थांबते. वेळेअभावी मी कोणाचंही नाव घेतलेलं नाही, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. या ठिकाणचे मलकापूरचे नगराध्यक्ष आहेत, सर्वांचं नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, सर्वांचं या ठिकाणी मी या उद्घाटनाच्या निमित्तानं अभिनंदन देखील करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. त्यांचा आवाज ऐकण्यासाठी आणि ज्यांनी मगाशी ब्रोशर लॉन्चिंग करताना सांगितलं, खरंच इथंही काहीतरी घ्यायचं आहे मला, अशी ज्यांच्या मनातला भाव आहे. आणि कविताजी घ्या ना तुम्ही, काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही जर घेतलं तर काय होईल माहिती आहे का, आतिश सेंट्रल हबमध्ये तुम्ही आहात म्हणून बऱ्याच जणांना सूर सापडेल इथं खरेदी करण्याचा. आणि आपसुकच आतिश सेंट्रल हबला आपल्यासारखी गायिका इथं जर तुम्ही जर इथं खरेदी केली तर त्या इमारतीला एक वेगळी वास्तूला उंची प्राप्त होईल, अशी आमची इच्छा आहे. आणि मी सगळ्यांना विनंती करेन, कविताजी तुम्ही बोलावं असंच काही नाही, पण तुम्ही आज गायलात तर खूप भारी वाटेल. आणि जोरदार टाळ्यांनी आपण या ठिकाणी स्वागत करूया सुप्रसिद्ध गायिका कविताजी राम यांचं. जय जिजाऊ, जय सावित्रीबाई, जय शिवराय, जय शंभूराजे. उपस्थित सगळेच व्यासपीठावरचे मान्यवर, सगळ्यांची नावं घेत बसत नाही कारण पॅम्पलेट मला वाटतं गावागावात गेलेलं असणारच आहे, त्यामुळे सगळ्यांना माहिती आहेत प्रमुख अतिथी कोण. आणि सगळेच इथे बसलेले मान्यवर हे विशेष अतिथी आहेत, वेळात वेळ काढून आलेले आहेत. अर्धे लोक गायब झालेले आहेत, आम्ही तरीही आहोत. यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि खरं तर गाणाऱ्याने बोलायचं नसतं, हे नेहमी सांगत असते मी. फार काही वेळ घेणार नाहीये कारण मलाही उशीर झालाय, मलाही मुंबईला पळायचंय. आताच आकाश पाटील साहेबांनी इतकं सुंदर निवेदन केलं, त्यांच्यासाठी जरा जोरदार खरं तर टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप छान निवेदन केलंय तुम्ही सर. आणि हळूच अशी पुढी सोडली आहे त्यांनी की तुम्ही इथे बुकिंग करायला पाहिजे. पण काय आहे पाटील साहेब, मला खरं तर बुकिंग करण्याची गरज नाहीये इकडे, कारण हे जे आतिश सेंट्रल हब जे होणार आहे इकडे, यात खरं तर माझी जीवाभावाची माणसं जोडलेली आहेत असं मी समजते. ही माझी सगळी फॅमिलीच आहे. म्हणजे जसं की माझे बंधू आहेत तुषार चाळके, आमचे आबा आहेत तानाजी चाळके, परिवार पूर्ण, सुनील आडावकर असेल किंवा आचरे फॅमिली पूर्ण, ही संपूर्ण मी माझी फॅमिलीच समजते. त्यामुळे फॅमिलीच्या माणसांना बुकिंग करायची गरज नाहीये. मला वाटतं तेच करतील नावावर माझ्या एखादं त्यांनी करावं अशी माझी इच्छा आहे. आणि जसं मामी म्हणाल्या की इथली जी काही नकारात्मकता आहे ती इथून दूर पळावी. पण खरं तर मामी तुम्हाला सांगते, या प्रोजेक्टमध्ये किंवा या इथं मी जेव्हा पाय टाकला मला सगळीकडे पॉझिटिव्हिटीच जाणवली. आणि जेव्हा ही अशी हक्काची जीवाभावाची माणसं जेव्हा आपल्याबरोबर असतात किंवा आपल्या प्रोजेक्टमध्ये असतात, तो प्रोजेक्ट मला असं वाटतं सर्वार्थानं सॉलिडच होणार आहे, ही अशी मी तुम्हाला खात्री देते. आणि लवकरात लवकर खरं तर ही इमारत उभी व्हावी. आणि या इमारतीच्या उद्घाटनाच्या वेळी माझा गाण्यांचा कार्यक्रम त्यांनी ठेवावा अशी मी त्यांना विनंती करते. कारण आत्ताच कविताताई मला म्हणाले की तुमचा कार्यक्रम इथे झाला पाहिजे, तर तो पद्धतशीर कार्यक्रम आपण करूयात. या इरा अर्थकॉन प्रायव्हेट लिमिटेडच्या संपूर्ण टीमला खरं तर मी अशी विनंती करेन की तुम्ही प्रॉपर कार्यक्रम ठेवा आणि माझा गाण्याचा कार्यक्रम ऐका. तसंच या इरा अर्थकॉन कन्स्ट्रक्शनच्या या सुंदर कार्यक्रमात तुम्ही ॲज अ गेस्ट म्हणून मला बोलवलं, मला ही जी संधी दिलीत ॲज अ इथे कराडकर या भागातली या गावाची मी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे की जेव्हा अशा प्रोजेक्टमध्ये जेव्हा आपली माणसं असतात, आपली फॅमिली असते, तेव्हा तो एक अभिमानाचा क्षण असतो. आणि माझ्यासाठी हा अभिमानच आहे की माझी लोक जोडली गेलेली आहेत आणि आज इतका सुंदर प्रोजेक्ट इथे उभं राहणार आहे.
गावांचं शहरीकरण होताना आपण बघत आलो आणि काळाची गरज आहे, आपल्याला अपडेट झालंच पाहिजे. तर ही सुंदर इमारत जेव्हा होणार आहे तेव्हा अगदी खरं तर मी म्हणेन मुंबईचं रूप येईल आपल्या या कराड शहराला. घर, इमारती किंवा शहरं उभारणं ही फक्त बांधकामाची प्रक्रिया नसते, तर ती स्वप्न साकार करण्याची एक प्रक्रिया असते असं मला वाटतं. आणि ज्या हातांनी मजबूत पाया घातला जातो त्याच हातांनी अनेक कुटुंबाची भविष्य देखील घडली जातात. इरा अर्थकॉन सारख्या कंपन्या केवळ प्रोजेक्ट तयार करत नसतात, तर त्या विश्वास, गुणवत्ता आणि प्रगतीचा पाया घालत आहेत. आणि आपल्या भागात हे जेव्हा होत असतं त्याचा एक वेगळा अभिमान असतो, त्याचं एक वेगळं कौतुक पण आहे. तर या संपूर्ण टीमला मनापासून शुभेच्छा देते, माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही जसं म्हणालात तसं इथे माझंही काहीतरी असावं, माझाही काहीतरी सहभाग असणारच आहे असं मी आत्ताच याची ग्वाही देते, तुम्हाला खात्री देते की मी इथे कायम असणार आहे. माझ्या लोकांसोबत नेहमी मला राहायला आवडेल. आणि मला बोलवलात, मला इतका सन्मान दिला त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार व्यक्त करते. आणि जसं तुम्ही म्हणालात की गाणं गायल्याशिवाय तुम्ही काय मला सोडणार नाही आहात, तर गाण्यांचा कार्यक्रम आपण करूच, पण आत्ता या क्षणी एकच गाणं मला आवडतं असं आठवतंय आणि हेच गावं असं वाटतंय. या गाण्यामध्ये तुम्ही सगळेजण जर सामील झालात तर या कार्यक्रमाची सांगता ही खऱ्या अर्थानं कंप्लीट होईल असं मला वाटतं. तर हे गाणं जे आहे ते महाराष्ट्र गीत आहे. आणि आज महाराष्ट्र बदलताना आम्हा सगळ्या महिलांना, आत्ताच महिला दिन झालेला आहे, तर महिलांना एक त्याचा वेगळा एक अभिमानच आहे. आणि जेव्हा महिला या धर्तीवर इतक्या पुढे जात आहेत त्याचा सुद्धा एक अभिमान आहे. तर तुम्ही सगळे जरा 2 मिनिटासाठी उभे राहिलात आणि या गाण्यात सामील झालात तर मला भीतीनं आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा, आसमानाच्या सुरतानीला जबाब देती जिव्हा, सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. सगळ्यांनी गायचंय, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. मला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपण आभार मानावं. तत्पूर्वी आपल्या उपस्थित मान्यवर आणि आमच्या विनंतीस मान देऊन आलेले सर्वच उपस्थित मित्र आणि परिवार, आपण या ठिकाणी आलात, आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी खूप वेळ सर्वजण थांबलात. सर्वप्रथम सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण कार्यक्रमच 30 मिनिटं लेट चालू झाला. खरं तर हा मामीने सांगितल्याप्रमाणे नक्कीच या मलकापूरला एक आदर्शवत प्रोजेक्ट आम्ही आमची इरा अर्थकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करेल हा विश्वास मामी मी आजच देतो. आणि आमच्याकडून न कळत काही जरी या कार्यक्रमामध्ये कुणाचं नाव किंवा कुणाचा मान सन्मान राहिला असेल तर मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमामध्ये आपण आपला वेळ दिला, उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ग्लोबल फ्युचरिस्ट आणि आता यानंतर उजव्या बाजूने वरती यायचं रंगेड शुभेच्छा द्यायच्या या ठिकाणी आणि आपण डाव्या बाजूने खाली उतरायचं आहे. आपल्या सर्व क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभेच्छा सदिच्छा. कराड आणि मलकापूरचा संगम करणारी आती सेंट्रल हबची आजची भूमिपूजनाची सुंदर मुहूर्तमेढ गुढीपाडव्यापूर्वी उभी राहिली आणि महिला दिनाच्या नंतर सुंदर दिवस साजरी झाली.
मंचावरील सर्व सन्माननीय म्हणजेच आतिश सेंट्रल हबला हीरा अर्थकॉन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून सुंदरता, भव्यता, देखणेपणा आणि आपल्या शुभेच्छांचा वर्षाव स्वीकारून आम्ही उद्यापासून उभी करत आहोत कराड आणि मलकापूरकरांच्या स्वप्नातील वास्तू आशिष सेंट्रल हबच्या रूपानं शुभेच्छा देणारी मंडळी खूप गडबड करू नका, थोडस दमाधीरानं शिस्तीत. फुलांना गडबड नाही पण फुलं देणाऱ्यांना मात्र खूप गडबड आहे. फुलाचा रंग ढंग आपल्या रूपानं या परिपूर्णतेला ठिकाणी प्राप्त होतोय. आपण सर्वजण आपल्यासाठी अल्पोपहाराची व्यवस्था केलेली आहे आणि पुन्हा एकदा 3 लाखापर्यंत डिस्काउंट कुपन VIP डिस्काउंट कुपन या ठिकाणी पाठीमागच्या बाजूला काउंटरवरती या ठिकाणी देण्यात येत आहे. ते कुपनही आपण सगळ्यांनी स्वीकारावं अशी मी आपल्याला विनंती करतो. निर्णय तुमचा कधी व्हायचा तेव्हा होऊ द्या, पण मंडळी कुपन मात्र सोडू नका. आत्ताच कुपन मिळणार आहे, ही संधी मात्र गमावू नका. कारण इथं आलाय म्हणजे तुमच्या आयुष्यातल्या परिवर्तनाला सुरुवात आहे. एका वेगळ्या रांगेनं मंचावरती येऊन आपण शुभेच्छा. ऐका ना, डाव्या बाजूने खाली उतरायचं आहे. काही मंडळ असं नका करू. येण्याची वाट वेगळी असते, जाण्याची वाट वेगळी असते. वाटांमधला फरक जर आपल्याला कळाला तर जगण्याची वाट सुखकर होत असते. आणि आजची ही सुखकर वाट कराड मलकापूर आकाशी नगरला एका अत्युच्च क्षणी घेऊन जाणारी आतिश सेंट्रल हबच्या रूपानं उभी राहणारी ही वास्तू प्रेरणादायी आणि तेवढीच अभिमानास्पद कौतुकास्पद. शुभेच्छा देणारे ऐका ना, स्टेजवरती खूप गर्दी झालेली आहे, त्यामुळे फोटो घेणाऱ्यांना फोटो व्यवस्थित घेता येत नाही. थोडीशी आपल्या सहकार्याची अपेक्षा. हॅलो, थँक्यू. गोल्डन कुपन पाठीमागच्या काउंटरवरती या ठिकाणी देण्यात येत आहे आणि हे कुपन गुढीपाडव्यापर्यंत या ठिकाणी चालू शकतंय. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती आपण बुकिंग करण्याच्या दृष्टीनं आपण जे काही बुकिंग कराल त्यामध्ये 3 लाखापर्यंतचा डिस्काउंट आपल्याला या आतिश सेंट्रल हब. डाव्या बाजूने खाली उतरायचं आहे. शुभेच्छा देणारी मंडळी उजव्या बाजूने वरती या, डाव्या बाजूने खाली उतरायचं आहे.
फोटो सर Yes, ready? Excuse me. Hello. Wait.